उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले। पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील बॅनरनं वेधलं सर्वांचं लक्ष। अत्याचारी भोंदू अशोक खरात विरोधात नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा करण्यात आला दाखल। तर आई वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी 8,76,00,000 रुपये उकळले। खरातचा सीए ललित पोफळे सरकारवाडा पोलिसात तक्रार। भोंदू मनोहर भोसले पुन्हा गजाआड। कुर्डुवाडी पोलिसांकडून बेड्या आर्थिक फसवणुकीचा आरोप आज कोर्टात करणार हजर। 2021 मध्ये भोंदू भोसलेवर आर्थिक फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा झालेला दाखल। अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त चौंडी या ठिकाणी गोदा ते नर्मदा यात्रेचा शुभारंभ। 30 नद्यांच्या कलशातून जलसंवर्धनाचा जागर घुमणार। अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त हा उपक्रम। विदर्भात उष्णतेची तीव्रता कायम। अकोला अमरावतीचं तापमान 45 अंशांवर। गोंदिया नागपूर या ठिकाणी 44 अंश सेल्सिअस तापमानाचं दुसऱ्या स्थानी। येत्या काही दिवसांमध्ये तापमान आणखी वाढण्याचा देखील अंदाज। उष्माघातानं 9 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू। लातूरच्या गोद्री या ठिकाणची घटना। औराद शहाचनी गावातही याआधी एका शेतकऱ्याचा उष्माघातानं झालेला मृत्यू। अमरावतीमध्ये मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून पालकांचा अजब प्रताप। 16 वर्षीय मुलीचं टक्कल करत घरात बसवलं। मुलीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसात आई वडिलांवरती गुन्हा दाखल। तर पीडित अल्पवयीन मुलीची बालगृहामध्ये रवानगी। पंढरपूरच्या मंगळवेढा या ठिकाणी आता तालुक्यातील खडकीमध्ये तलावात बुडून तिघांचा मृत्यू। आईसोबत धुणं धुवायला गेलेल्या मुलांवरती काळाचा घाला। आईसह दोन्ही लेकरांचा दुर्दैवी मृत्यू। राज्य सरकारचा धारावीमधील बिगर झोपडपट्टी रहिवाशांसाठी मोठा निर्णय। आता पत्राचाळ आणि सोसायट्यांच्या रहिवाशांना 300 ऐवजी 500 चौरस फुटांचं घर मिळेल। पश्चिम रेल्वेवर आज रात्री 10 तासांचा विशेष ब्लॉक। रात्री 10:15 रविवारी सकाळी 8:15 पर्यंत हा ब्लॉक। जोगेश्वरी राम मंदिर स्थानकांदरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू।